नमस्कार, माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स। महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, घटनेमुळे परिसरात सर्वत्र संतापाचे वातावरण। कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी केजरीवालांना अटक, अटकेनंतर भाजपवर आरोप करत महाविकास आघाडीतर्फे आंदोलन छेडण्यात येणार। खेडमधील सुसेरी नंबर 2 गावात वणवा, ग्रामदैवत खेमनाथ मंदिराजवळ लागलेला वणवा विझवण्यात अग्निशमन दलाला यश। आणि चिपळूणमधील प्रसिद्ध करंजेश्वरी देवीच्या शिमगोत्सवाचा सांगता सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी त्या पीडित तरुणीच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर महाड पोलीस ठाण्यात भादवी कलम 376(2)(3) फ 354 अ/ब प्रमाणे तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक तपास महाड पोलीस करत असून अत्याचार झालेली मुलगी ही संशयित आरोपीच्या घराशेजारीच राहते। प्रेमाची पूस दाखवून त्या संशयित आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय। या घटनेमुळे परिसरात सर्वत्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय। कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानंतर दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने त्यांना 28 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे। कथित मद्य धोरण प्रकरणात त्यांच्यावर 100 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडीतर्फे रस्त्यावर येऊन आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सामंत, आपचे जिल्हाप्रमुख विवेक ताम्हणकर, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भाजपच्या केंद्र सरकारने अन्यायकारकरित्या अटक केली। सर्व ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात त्याचे पडसाद उमटले आणि ज्या कायद्यांद्वारे त्यांना अटक केली तो प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हा फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना, जे लोक आज काम करतायत लोकसभेच्या इलेक्शनच्या तोंडावर, ज्या लोकांमुळे महाविकास आघाडीला, इंडिया आघाडीला फायदा होणार आहे, अशी लोक कुठेतरी आपल्या विरोधात बोलत राहतील। सध्या जे भाजपचा भ्रष्टाचाराचं सर्व चालू आहे त्याच्या विरोधात बोलतात, म्हणून त्यांना या कायद्याद्वारे अटक करायची आणि जेलमध्ये ठेवायचं असं षडयंत्र भाजप सरकारने रचलेलं आहे। तरी जनतेचा आवाज आता भाजप जास्ती काळ दाबू शकणार नाही, हे आम्हाला यांना दाखवायचं आहे। आणि कितीही तुम्ही त्रास दिलात विरोधकांना तरी आम्ही एकसंघपणे एकत्र आहोत। कुठल्याही आमच्या महाविकास आघाडीतल्या, इंडिया आघाडीतल्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात जर काही झालं तर आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभे आहोत, हेच आम्हाला यातून दाखवायचं आहे। आमचे मार्गदर्शक अमितजी सामंत ज्या पद्धतीने म्हणालेत की प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट हा कायदा असा आहे की त्या कायद्याअंतर्गत कोणताही पुरावा ईडी दाखल करायला बंधनकारक नाही। आणि मग तुम्हाला तुमचं निर्दोषत्व सिद्ध करायचं असेल तर तुम्ही निर्दोष कसे आहात त्याचे पुरावे कोर्टासमोर तुम्हाला सादर करावे लागतात। अनेक नेते ईडीने आतापर्यंत भाजपच्या दबावाखाली, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली अनेक नेत्यांना आतमध्ये घातलेलं आहे। मग आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया असतील, खासदार संजय सिंग असतील किंवा अरविंदजी केजरीवाल असतील, ही जी दहशतवादी आणि हुकुमशाही पद्धती आहे त्याला कोकणातला कोणताही कार्यकर्ता, इंडिया आघाडीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा असेल, तो बदणार नाही। या सगळ्याला येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर तर देईलच। आणि लवकरच याबाबत वैभवजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली या भागाचे ते आमदार आहेत आणि जिल्ह्याचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्या या सगळ्या म्हणजे इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत ते त्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच इंडिया आघाडीची भूमिका ठरेल। दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ज्या पद्धतीने अटक झाली त्या पद्धतीने संपूर्ण देशभर त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे। आणि हा निषेध खरं तर आपचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्यांनी कणकवलीमध्ये
शांततेच्या मार्गाने केला होता, परंतु त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंद केलेले आहेत आणि हा विरोध कुठेतरी रस्त्यावर येऊ नये असं या जिल्हा प्रशासनाचं भाजप सरकारच्या माध्यमातून आणि भाजपच्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून आपच्या केजरीवालांना जी अटक झाली त्यांचा कुठेतरी संघर्ष रस्त्यावर येता कामा नये, त्यांचा विरोध रस्त्यावर येता कामा नये म्हणून जी दडपशाही झाली त्या दडपशाहीचा जिल्हा प्रशासनाचा सर्वप्रथम आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो. शिवसेनेच्या संजय राऊतांना अटक केली आणि आज अनेक शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार ठेवलेली आहे. राष्ट्रवादीचे आपण बघित असाल की राष्ट्रवादीच्या सुद्धा अनेक नेत्यांना धमक्या करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुका ह्या खरं तर आपण महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या इतिहासात बघितलं की एवढ्या टप्प्यामध्ये कधी निवडणुका नसतात आणि देश कुठेतरी अराजकतेकडे जात आहे. त्याचं आम्ही इंडिया आघाडीच्या खरं तर इंडिया आघाडी देशामध्ये इंडिया आघाडी आहे आणि त्याचं छोटं स्वरूप हे आम्ही इथले सदस्य म्हणून या ठिकाणी आहोत. आमच्या पद्धतीने जो विरोध करता येईल तो आम्ही विरोध करू आणि अरविंद केजरीवालच्या अटकेचा आम्ही पूर्णपणे निषेध व्यक्त करतोय. केजरीवालांना जी अटक झाली आहे ह्या भाजप पक्षाचा केंद्र सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडी हा निषेध करत आहोत आणि भविष्यात या जिल्ह्यामध्ये आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून एक आंदोलन छेडलं जातं की जेणेकरून त्रास देण्याचं जे काम भाजप करते आहे ह्याला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण लोकसभेची निवडणूक जवळ आलेली आहे. मला निश्चित खात्री आहे की थोड्या दिवसातच हे जे महाराष्ट्र देशात जे भाजपचं सरकार आहे हे जाणार आहे. अशा प्रकारचं संपूर्ण देशात वातावरण झालेलं आहे. ज्या लोकांना त्रास त्याने दिले, जेलमध्ये टाकले, ते डगमगले नाही, जे निष्ठेने राहिले ते आज निष्ठा लोकांना समजलेली आहे. त्यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, शिवसेना संपणार नाही. पण भविष्यात एक लक्षात इंडिया आघाडी एक झाली आहेत. एक मताने या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून येण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित आमचा विजय हा निश्चित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील सुसेरी नंबर 2 या गावातील ग्रामदैवत श्री खेमनाथ मंदिराजवळ आज सकाळी मोठ्या प्रमाणात वणवा लागला. यावेळी मंदिराशेजारी असणारं आंब्याचं झाड आगीमुळे कमकुवत झालं. गावकऱ्यांनी खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर अग्निशमन दलातील कर्मचारी फायरमन दीपक देवळेकर, विद्याधन पवार, जयेश पवार, प्रणय घाग यांनी तातडीने त्या ठिकाणी पोहोचून मंदिराच्या परिसरात लागलेली आग विझवली. पेण तालुक्यातील जिते येथे नव्याने बांधण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ता सुरक्षा हॉल व कार्यालयीन इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी नव्याने बांधण्यात आलेल्या रायगडमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रस्ता सुरक्षा हॉल व कार्यालयीन इमारतीमधून होणारी कामे ही चांगल्या प्रकारची होऊन अपघात शून्य करण्याचा प्रयत्न उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून झाला पाहिजे असं प्रतिपादन महाराष्ट्र उपपरिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले. कोकणात सध्या सर्वत्र शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या शिमगोत्सवादरम्यान देवदेवतांच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी जात आहेत. खेड शहरातील पाथरजाई देवीची पालखी आज शहरात भाविकांच्या भेटीसाठी दाखल झाली. पाथरजाई देवीची पालखी आज हॅथवे साई स्टार आणि माझे कोकण ऑफिस समोर आली असता हॅथवे साई स्टार आणि माझे कोकण परिवारातर्फे पाथरजाई देवीची मोठ्या भक्तिभावाने आरती करण्यात आली. सालाबाद प्रमाणे याही वर्षी रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणमधील गोवळकोट, पेटमाप आणि मजरेकाशी वासियांचे जागृत देवस्थान असलेल्या श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव दिनांक 22 मार्च ते 25 मार्च या 4 दिवसांच्या कालावधीत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तसेच अवघ्या चिपळूणवासियांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव हिंदू मुस्लिम ऐक्याचा उत्सव तसेच आदर्श गुलाल मुक्त शिमगा म्हणून ओळखला जातो. शिमगोत्सवाच्या पहिल्या दिवशी गोवळकोट मंदिरातून श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी गोविंदगडावरील श्रीदेवी रेडजाईला भेट देऊन देवीचे माहेर असलेल्या पेटमापकडे रवाना झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पेटमाप सहानेवर पालखीचा मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी शेरणे काढण्याचा अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. काल शिमगोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शिमगोत्सवाचा सांगता सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी चिपळूणमधील कालभैरव ढोल पथकाच्या ढोलवादनाने सांगता कार्यक्रमाला सुरुवात झाली. शिमगोत्सवाच्या या शेवटच्या सोहळ्याला भाविकांनी करंजेश्वरी मंदिरात मोठी गर्दी केली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर, पारंपरिक नृत्य आणि गीतांसोबतच देवी करंजेश्वरीच्या महाआरतीने मोठ्या दिमाखात शिमगोत्सवाची सांगता झाली.
पोलादपूर ग्रामदैवता श्रीदेव काळभैरवनाथ महाराजांच्या होलिकोत्सवानिमित्त पोलादपूर शहरातील आनंदनगर मित्रमंडळाच्या वतीने सहाणेवर उंच सासन काठी नाचवण्याच्या भव्य दिव्य स्पर्धा उत्साहात पार पडल्या। या स्पर्धेत 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। काठी नाचवण्याच्या स्पर्धेमध्ये 9 मिनिटे 11 सेकंद काठी नाचवत प्रथम क्रमांक 3001 रुपये बक्षीस, फेटा व चषक दर्शन चव्हाण गाव शिरगाव यांनी मिळवला। 2 मिनिटे 1 सेकंद काठी नाचवत द्वितीय क्रमांक 2001 रुपये, फेटा व चषक बाळकृष्ण अंबाडे गाव ताम्हाणे यांनी पटकावला। तर 1 मिनिटे 58 सेकंद काठी नाचवत तृतीय क्रमांक 1001 रुपये बक्षीस, फेटा व चषक सौरभ कदम गाव ताम्हाणे यांनी मिळवले। ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण।